श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. स्वामी म्हणतात, बाळा तू स्वतःला कधीच कमी समजू नको. तू देखील भाग्यशाली आहेस, कारण तू देखील हा व्हिडिओ बघत आहेस. बाळा स्वतःच्या शक्तीला ओळखायला शिक. तू देखील कोणापेक्षा कमी नाही. तूही ज्ञानी बनू शकतोस, सर्व काही मिळवू शकतोस. म्हणून स्वतःवर विश्वास ठेव आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर. बाळा आपण कधी कधी आपल्याला इतरापेक्षा कमी लेखत असतो. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की समोरचा खूप हुशार आहे आणि आपण त्याच्यापेक्षा खूप कमी आहोत. परंतु बाळा, समोरचा कसाही असू दे, त्याच्याशी कधीही स्वतःची तुलना करू नकोस. तू ही स्वामीचा भक्त आहेस. तुझ्याही जीवनात प्रत्येक गोष्ट बदलणार आहे. तुझी इच्छाशक्ती चांगली ठेव. तुझ्याही जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. बाळा खचून जाऊ नकोस. तुझ्याही चांगल्या दिवसाची सुरुवात लवकरच होणार आहे. तुझ्याही जीवनात एक मोठा चमत्कार स्वामी घडवून आणणार आहेत. सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. बाळा तुझा जीवन बदलण्यासाठी एक दिवसही पुरेसा आहे. स्वतःच्या बोलत असलेली स्वामी शक्ती ओळखायला शिक. स्वामीची प्रचंड शक्ती तुझ्या आजूबाजूला नक्की आहे. स्वामी शक्ती तुझा रक्षण करत आहे. प्रत्येक संकटापासून तुला वाचवत आहे. बाळा कधीही स्वतःची इच्छाशक्ती ढासळू देऊ नकोस. संयम ठेव. तुझेही दिवस येणार आहेत. बाळा आपण जेव्हा स्वतःची तुलना इतरांबरोबर करण्यासाठी सुरुवात करतो, त्यावेळेस आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. आपण फक्त स्वतःमध्ये असलेल्या चुका शोधत असतो आणि दुसऱ्यांमध्ये आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी दिसत असतात. म्हणून बाळा, स्वतःच्या चुका शोधण्यापेक्षा आपण काय करत आहोत याचा विचार कर. फक्त चांगल्या मार्गावर चालण्याचे संधी ही देवाने दिली आहे, हे गमवू नकोस. बाळा तू देखील भाग्यवान आहेस, कारण तुला स्वामीची भक्ती करायला मिळत आहे. प्रचंड स्वामी शक्ती तुझ्या पाठीशी आहे. स्वामीचा तारक मंत्र तुझं रक्षण करत आहे. घाबरू नकोस. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. तुलाही एक गोड बातमी मिळणार आहे. बाळा माणूस हा एक आशेवरती जिवंत राहू शकतो. तुझ्याही मनात एकच आशा ठेव की तुझेही दिवस बदलणार आहेत. स्वामीही तुझ्या पाठीशी उभे राहणार आहेत. बाळा कर्माचा फळ तुला लवकरच मिळणार आहे. हवं ते प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. घाबरू नकोस. चिंता सोडून दे. माणसाची चिंता माणसाला नेहमी सतावत असते, माणसाला मागे खेचत असते. म्हणून तुला माघारी जायचं नाही, तर तुला खूप पुढे जायचं आहे. यशाच्या मार्गाने कूच करायचे आहे. म्हणून चिंता करणे लगेच सोडून दे. डोळ्यात अश्रू येत असतील तर डोळ्यातील अश्रू पुस. स्वामीकडे बघ. स्वामी तुला आशीर्वाद देत आहेत. घाबरू नकोस. देव तुझी सर्व परिस्थिती बघत आहेत. देवावर विश्वास ठेव. तुझेही चांगले दिवस उजेडणार आहेत. बाळा स्वामीची प्रचंड स्वामी बळ तुझ्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. तुझ्या अवतीभोवती जी शक्ती आहे ती शक्ती अनुभवायला शिक. स्वामीचे जे भक्त आहेत त्या भक्ताला प्रत्येकाला अनुभव आला आहे. तुला देखील आला असेल, नसेल आला तर लवकरच येईल. बाळा स्वामी ज्याच्या पाठीशी असतात त्याचं कोणीही कधीही काही वाईट करू शकत नाही. स्वामींनी आपलं संपूर्ण जीवन आपल्या भक्तासाठी व्यतीत केलं होतं. तूही स्वतःसाठी जे करायचे ते कर, पण वेळ मिळाला तर आपल्या प्रियजनाला देखील आनंद दे. कधीही स्वतःचं दुःख दाखवत फिरू नकोस. स्वतःचे दुःख विसरून इतराच्या आनंदामध्ये सहभागी हो. इतराच्या दुःखामध्ये सहभागी हो. बाळा तुझ्या दुःखासाठी प्रत्येकाकडे वेळ नाही, म्हणून स्वतःचे दुःख स्वतः सावर. स्वामी तुझ्या पाठीशी सदैव उपस्थित आहे. स्वामी नेहमी तुझी मदत करतील, नेहमी तुला साथ देतील.
तुझे प्रयत्न प्रामाणिक असतील तर तुझ्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. स्वामी म्हणतात, हार मानू नकोस. माझा भक्त असेल तर कधीच हार मानू नकोस, कारण माझा भक्त कधीच हार मानत नाही. जरी अपयश आले तरी अपयशातूनही खूप शिकायला मिळते. अपयश यशाची पहिली पायरी आहे, हे कधीच विसरू नकोस. बाळा, आयुष्यात जर तूच फक्त जिंकण्याचा विचार केला तर तू नक्कीच जिंकशील, परंतु खेळ सुरू होण्याच्या अगोदरच जर तू हारण्याचा विचार केला तर तू कधीच जिंकू शकत नाही. म्हणून खेळ कोणताही असू दे, हारण्याचा विचार कधीच करू नको. हार किंवा जीत काही असू दे, तो खेळ तो पूर्ण देहाने, पूर्ण इच्छाशक्तीने खेळ. माणसाची इच्छाशक्ती प्रबळ असेल, माणूस प्रामाणिक असेल तर देवही त्याला माघारी खेचू शकत नाही. ज्याचं मन साफ असतं, जो इतरांसाठी प्रामाणिक असतो, ज्याच्या मनात फक्त प्रेम आहे, देवही त्याच्यावर कधी रागवत नाही. देव म्हणतात, तुझं मन साफ असेल तर प्रत्येक चूक तुला माफ आहे. म्हणून बाळा, मनामध्ये एवढं सुंदर वातावरण निर्माण कर की तुझं मन बघून प्रत्येकजण तुझ्या प्रेमात पडेल. देवही तुझ्या प्रेमाचा भुकेला आहे. देवही तुझ्या भक्तीची अपेक्षा आहे. ज्या प्रकारे तुला देवाची गरज आहे, त्या प्रकारे देवाला देखील आपल्या भक्ताची काळजी आहे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते घडू दे, कारण प्रत्येक गोष्ट काही कारण असते तेव्हाच घडत असते. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण नक्की असते. प्रत्येक गोष्ट ही वेळोवेळी ठरलेल्या नियमानुसार होत असते. ही सृष्टी आहे, या सृष्टीमध्ये चमत्कार होतच असतात. म्हणून चमत्कारावर विश्वास ठेव, तुझ्या भक्तीवर विश्वास ठेव. तुझी भक्ती प्रामाणिक असेल तर देवी तुझ्या भक्तीला प्रसन्न होतात. बाळा, तुझी प्रत्येक प्रार्थना देवापर्यंत पोचत आहे असा कधीच विचार करू नकोस की देव तुझी प्रार्थना ऐकत नाही. वेळ आली की तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर देव देतील, भिवू नकोस. स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. डोळ्यात येणारा अश्रू लगेच पुस. स्वामींना तू रडलेला कधीच आवडणार नाही. बाळा, दिवस प्रत्येकाचे बदलतात, फक्त संयम गरजेचे आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे दिवस ज्या प्रकारे तू सहन केलास त्याच प्रकारे तुला आनंदही मी देणार आहे. दुःखाबरोबर आनंदही ठरलेलाच आहे. दुःख आलेच तर समजून जायचं की काही दिवसांनी आनंदही येणार आहे. म्हणून आनंदी किंवा दुःख फक्त एकटा येत नसतं, तर आनंदसोबत दुःख आणि दुःखासोबत आनंदही येत असतो. प्रत्येक परिस्थितीमध्ये ढासळून जायचं नाही. मन एकदा शुद्ध आणि स्थिर बनवायचं. कितीही संकट आले तरी डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. किती दुःख आला तरी खचायचं नाही, घाबरायचं नाही. स्वामी आहे तोपर्यंत लढत राहायचं. स्वामी म्हणतात, फळाची अपेक्षा करू नको. तू फक्त मैदानावर तुझे प्रयत्न सुरू ठेव, तुझी लढाई सुरू ठेव. शेवटी जे होणार आहे ते विजयाच्या स्वरूपात असणार आहे. जे आनंदाच्या दिवसाची तुला गरज आहे, ज्या चांगल्या दिवसाची तुला गरज आहे, ते दिवस लवकरच येणार आहे. जे तुझ्या मनात इच्छा आहे तेही लवकरच पूर्ण होईल. फक्त संयम ठेव. येणारा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुझ्यासाठी नवीन एक निर्णय रोज होणार आहे. तुझ्यासाठी नवीन दरवाजे नशीब उघडणारे आहेत. बाळा, एक दिवस असा येईल की तुला भरभरून सर्व काही मिळेल. तू मागितलं नव्हतं, ज्याची तू कधी अपेक्षा देखील केलं नव्हतं, तेही तुला मिळणार आहे. तू स्वामीकडे फक्त काही गोष्टी मागत आहे, पण स्वामी तुला एवढं प्रचंड काही देणार आहे की ते तुला कधीच कमी पडणार नाही. बाळा, विचारामध्ये वेळ वाया घालवू नकोस. कृतीमध्ये लगेच उत्तर. फक्त विचार करून माणूस कुठलीही गोष्ट करू शकत नाही. विचारासोबत माणसाने प्रयत्न देखील सुरू करायचे हवे. घाबरू नकोस. स्वामी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. तुझ्यावर स्वामींनी प्रचंड विश्वास ठेवला आहे. तुझ्या प्रयत्नांना स्वामी यश देणार आहेत. बाळा, स्वामीचा व्हिडिओ रोज बघत जा, ऐकत जा. याने तुला जीवनाच्या प्रत्येक गोष्टीची कल्पना येऊन जाईल. योग्य काय अयोग्य काय याची सर्व जाणीव तुला होईल. बाळा, स्वामी म्हणतात, ज्याची तुला गरज आहे ते मी सर्व काही तुला देणार आहे. घाबरू नकोस. माझे आशीर्वाद
सदैव तुझ्या पाठीशी असतील. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नकोस. आणि बाळा, असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.